हाय गाईज, कसे आहात सगळे? तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. माझं नाव आहे श्रुती. आय होप तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल. सो आय हॅव एंटर्ड इन माय 30s आणि माझ्या 30sमध्ये एंटर करायच्या 6 महिने आधी मी माझ्या स्किन केअरमध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत. बीइंग अ मेकअप आर्टिस्ट, मेकअप केल्याच्या नंतर त्वचेची काळजी घेणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो आय एम अ इंटरनेट लर्नर. ठीक आहे, तर ह्या सगळ्या चेंजेससाठी मी भरपूर रिसर्च केला. माझ्या स्किनसाठी काय सूट होतं आहे, काय सूट नाही होत आहे, हे सगळं बघून झाल्याच्या नंतर मी माझ्या स्किन केअरमध्ये चेंजेस केलेले आहेत. सो मी एक सध्या मॅजिकल इन्ग्रेडियंट ॲड केलेला आहे माझ्या स्किन केअरमध्ये आणि तो आहे रेटिनॉल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं रेटिनॉलबद्दल जाणून घेणार आहोत. रेटिनॉल काय आहे, रेटिनॉलचे फायदे काय आहेत, ते कसं यूज करावं, कोणी यूज करावं आणि ते यूज करत असताना कोणते कोणते प्रिकॉशन्स आपण घेतले पाहिजेत. सो वळूया आजच्या व्हिडिओकडे. सगळ्यात पहिलं जाणून घेऊया रेटिनॉल काय आहे. So retinol is a derivative of vitamin A. It is a form of vitamin A आणि हा वन ऑफ द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे जो रिसर्च केलाय सायंटिस्ट लोकांनी आणि इट इज प्रूव्हन दॅट त्याने आपल्या स्किनचं टेक्स्चर आणि पिगमेंटेशन आणि ॲक्ने याच्यामध्ये सुधार व्हायला भरपूर मदत होते. सो येस, it is proven and research that it is going to help to your skin to get better. आता जाणून घेऊया रेटिनॉल कसं काम करतं. रेटिनॉल आपल्या स्किनला नवीन स्किन तयार करण्यासाठी मदत करतं. जेव्हा नवीन स्किन तयार व्हायची असते तेव्हा आपल्या स्किनवरची जी जुनी डेड स्किन आहे ती जाणं गरजेचं असतं. तो रेटिनॉल ही जी प्रक्रिया आहे स्किन शेड करायची आणि जुनी स्किन घालून टाकायची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी रेटिनॉल खूप छान रोल प्ले करतो. रेटिनॉल आपल्या स्किनला कोलॅजन तयार करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा जो वांग आणि टॅन असतो तो हळूहळू फेड व्हायला मदत होते. आता जाणून घेऊया रेटिनॉल कसं वापरायचं. सो रेटिनॉल हा एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. त्याचा जो फॉर्म आहे इट इज व्हेरी ॲक्टिव्ह आणि तो आपल्या त्वचेवरती पटपट आपल्याला मदत करतो स्किन रिपेअर करायला. त्यामुळे रेटिनॉल यूज करताना त्याचं स्ट्रेंथ आणि क्वांटिटी आणि कशा प्रकारे आपण यूज करायची जी टेक्निक आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो जर आपण बघायला गेलो तर रेटिनॉल आता सध्या मार्केटमध्ये 4 फॉर्म्समध्ये अवेलेबल आहे. 0.1% नाही आहे, 0.1%, 0.2%, 0.3%, 0.5% आणि 1%. सो जे बिगनर्स आहेत त्यांनी 0.1 to 0.2% वापरलं पाहिजे आणि जसं जसं आपल्या चेहऱ्याला रेटिनॉलची सवय होते तसं तसं आपल्याला जे स्ट्रेंथ आहे रेटिनॉलचं ते वाढवत जायला पाहिजे. सिन्स आय एम स्टील बिगनर, म्हणजे आता मला रेटिनॉल यूज करून आय गेस 4 महिने झाले असतील आणि मी जेव्हा रेटिनॉल सगळ्यात स्टार्टिंगला यूज करायला चालू केलं होतं तेव्हा मी ते जे यूज करत होते तेच आता सुद्धा यूज करते. मी 0.3%चं रेटिनॉल यूज करते आणि आधी स्टार्टिंगला जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह, आणि प्लीज जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे तर हे डॉक्टरला विचारल्याशिवाय अजिबात यूज करू नका. आधी डॉक्टरशी तुम्ही कन्सल्ट करा आणि मगच तुम्ही रेटिनॉल वापरायला चालू करा जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे तर. सो रेटिनॉलची स्ट्रेंथ 0.3% जर तुम्ही चालू करताय ॲज अ बिगनर तर तुम्ही हप्त्यातून फक्त 2 वेळा लावायचा आहे. रेटिनॉल यूज करताना कुठलाही दुसरा इन्ग्रेडियंट, दुसरा कोणताही ॲसिड, दुसरं कोणतंही सिरम सोबत लावायचं नाही. बिकॉज रेटिनॉल हे एक असा इन्ग्रेडियंट आहे जो स्किन शेड करायला लवकर मदत करतो आणि ह्या प्रोसेसमुळे आपली जी त्वचा असते ती खूप ड्राय होते. त्यामुळे दुसरा कुठलाही इन्ग्रेडियंट सोबत यूज करायचं नाही. प्लस आपण जेव्हा स्किनला आपल्या काहीतरी प्रक्रियेमध्ये टाकतोय तर त्याच्यातून रिपेअर करायसाठी सुद्धा मदत आपल्याला करायची असते स्किनला. सो त्यासाठी आपल्याला नेक्स्ट डे भरभरून सनस्क्रीन लावायचं आहे सो दॅट आपली स्किन अजिबात ड्राय होणार नाही. त्यामुळे बिगनर्सने 0.1 to 0.2% पासून चालू करा. हप्त्यातून फक्त 2 वेळा आणि कॉल येतोय. हप्त्यातून फक्त 2 वेळा स्टार्टिंगला पहिले 1.5 ते 2 महिने आपण वीकमधून 2 वेळाच यूज करायचा आहे आणि ते सुद्धा कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे यूज करायचं, त्याची साईज किती असली पाहिजे ते याच्या पाठचा जो मला नाईट स्किन केअरचा रुटीनचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे. प्लीज गाईज, तुमची स्किन इज युअर बेबी, त्यामुळे तुम्ही तिला ट्रीट करायच्या वेळेला प्रत्येक गोष्टींची काळजी घ्या. मला हे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आता रेटिनॉलचे जे ब्रँड्स आहेत ते भरपूर ब्रँड्स अवेलेबल आहेत. मी मिनिमलिस्टचं रेटिनॉल यूज करते. आता ह्या बाटलीला आय गेस आता ही थोडी सोडलेली आहे गाईज. या बाटलीला झाले जेव्हापासून मी घेतली आहे तेव्हापासून मी यूज करते. रेटिनॉल त्वचेवरती इफेक्ट करते म्हणून ते असं मस्त
भरभरून लावायचं नाही आहे, अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये, बिकॉज इट इज अ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. सांभाळून वापरा प्लीज, कारण त्वचेला त्रास होऊ शकतो. याच्या आधीचा व्हिडिओ त्याच्यामध्ये पद्धतसुद्धा सँडविच मेथडनीच आपल्याला रेटिनॉल लावायचं आहे. पटपट पटपट कुठलीही प्रक्रिया होत नाही, कुठलेही रिझल्ट्स मिळत नाही, इट टेक्स टाईम. आणि हो, रेटिनॉल यूज करायला स्टार्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ॲटलिस्ट 3 महिन्यांनी रिझल्ट दिसायला लागतात. ऑल्सो ते सुद्धा तुम्ही कन्सिस्टंट आहात तर. जर तुम्ही एकच हप्त्यातून एकदा लावणार आणि म्हणणार की मला इफेक्ट्स जाणवत नाही आहेत, सो इट इज नॉट गोइंग टू हॅपन. तुम्हाला कन्सिस्टंट राहावे लागणार आहे यासाठी. आणि येस, रेटिनॉलचे इफेक्ट्स मला दिसलेले आहेत पर्सनली, आणि जेव्हा मला जाणवलं त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, सो दॅट यू विल गेट टू नो दॅट इट डज वर्क. आता अबाउट ब्रँड्स बघा, प्रत्येकाची स्किन वेगळी असते, प्रत्येकाचं स्किन टाईप वेगळं असतो, सेन्सिटिव्हिटी वेगळी असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या त्वचेवरती एखादा ब्रँड यूज करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. डर्माकोचे सुद्धा प्रोडक्ट्स छान आहेत. माझं नायासिनामाइड सिरम आणि सॅलिसिलिक ॲसिड मी डर्माकोचंच यूज करते. मिनिमलिस्टचं मला हे पटलंय, आवडलंय, म्हणजे चांगलं आहे, छान आहे, त्यामुळे मी हे यूज करते. आता तुम्ही छोट्या क्वांटिटी, म्हणजे ह्याच्यापेक्षा छोटी बॉटलसुद्धा येते, सो तुम्ही ट्राय करायसाठी तुमच्या त्वचेवरती वर्क होते की नाही, इफेक्ट करते की नाही, त्याच्यासाठी छोटी क्वांटिटीची बॉटल मागवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती आधी ट्राय करा. जर सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि त्रास होतोय तर लगेचच प्रोडक्ट बंद करायचं. हां, हे पण आहे की स्किनला जरा वेळ लागतो अडॅप्ट करायसाठी प्रोडक्ट्स, बट रॅशेस आलेत किंवा ब्रेकआउटच झाले आहेत तर प्लीज बंद करा. आणि या दॅट्स इट. आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ह्याबद्दल सांगायचं होतं, कारण इट इज वर्किंग फॉर मी. सो मे बी तुम्ही ट्राय कराल तर तुमच्यासाठी सुद्धा वर्क करेल. सिन्स वी आर एंटरिंग इन अवर 30s, आणि ज्या बायका आणि माझ्या वयाच्या मुली आहेत त्यांना कळत असेल की आपण आता वय वाढतोय जसं आपल्या स्किनवरती किती आणि काय इफेक्ट होतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट नाईस स्किन, लुक नाईस, हॅव दॅट कॉन्फिडन्स. सो वाय नॉट टेक मोर केअर ऑफ अवरसेल्फ, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला. सो आजच्या व्हिडिओसाठी दॅट्स ऑल गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह आणि एज्युकेटिव्ह वाटला असेल. दॅट्स ऑल आय वॉन्टेड टू डू. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गाईज. आणि तोपर्यंत हॅपी राहा, खुश राहा आणि खूप प्रेम. दॅट्स व्हॉट माझा रेटिनॉल